खडकवासला धरण तर लगेचच भरतं. धरण आहे पावणे TMCचं पाणी वरनं आलं जवळपास 3-3.5 TMC तेवढं पाणी आल्यामुळं आपल्याला दरवाजे उघडावे लागले आणि जवळपास 45,000च्या पेक्षा जास्तीचा फ्लो आपण खडकवासल्याचा सोडलेला आहे. परंतु 45,000चा फ्लो सोडत असताना आम्ही एक गोष्ट कटाक्षाने केली की पहाटे सोडायचा निर्णय घेतला. रात्री सोडलं असलं तर मोठ्या प्रमाणावर झोपेत असतानाच लोकांचे जिथं सखल भाग आपण त्याला म्हणतो त्या भागामध्ये पाणी शिरलं असतं, लोकांना खूप त्याचा त्रास झाला असता. त्याच्यावर पहाटे सोडल्यानंतर अजून आत्ताच्या घडीला पाणी बनगार्डनला पोचलंय, परंतु ह्याला पोचलेलं नाही, दौंडला पोचलेलं नाही. त्याला अजून काही तास लागणार आहे आणि मग नंतर ते उजनीमध्ये जाईल. परंतु बनगार्डनला पण तसं पाण्यात ह्याला दौंडला पण पाणी तसं कमी क्युसेसनी चाललेलं आहे. आम्ही आता शेखर सिंग म्हणजे पिंपरी चिंचवडच्या आयुक्ताला पण अलर्ट केलेला आहे, कारण पवना धरण देखील आत्ताच्या घडीला साधारण पवना 70% पर्यंत पोहोचलंय. परंतु पवनामध्ये वरच्या भागात 15 इंच पाऊस पडला. त्याच्यावर जर ते पाणी आलं तर पवना धरण भरल्यावर पवनेचं पाणी सुटेल आणि पुण्यामधनं जवळनं पाणी पास होत असताना इकडं मुळशीचं पण ओव्हरफ्लोचं पाणी तिकडे येऊ शकतं, वरसगाव पानशेत खडकवासला टेमघरचं पण पाणी येऊ शकतं आणि आपल्या हे ज्या धरणं आहेत तुमच्या मावळ तालुक्यातली जी टाटाची धरणं आहेत आणि आपली जी धरणं पवना आहे त्याचंही पाणी येतं. अशा पद्धतीनं तिथं झालेलं आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.